इथे सन्मान स्वागत करून या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तो देखील इथे कंप्लीट करणार आहोत. एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीची ही मॅच इथे कंप्लीट झाली आणि खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य राहिले, परंतु आता थोडासाच वेळ राहिला आहे या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकता तर आपल्याला चॅम्पियन संघ देखील मिळाला गेला आहे. ज्या 4 ट्रॉफीज आहेत त्या आपण इथे मात्र वितरित करू. त्यानंतर जेही ज्या 4 संघ आपल्याला मिळणार आहेत त्यांचं देखील बक्षिसाचा कार्यक्रम आपण वितरित करणार आहोत. स्वागत सन्मान इथे कंप्लीट करणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून. ते देखील मात्र आपण पाहू शकता DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीचं मात्र लाईव्ह नेटवर्क देखील इथे प्रक्षेपण देखील केलं गेलं. आपण पाहू शकतायत साई श्रद्धा क्रीडा मंडळ आयोजित नालासोपारा चॅम्पियन लीग आपण 2025चा हा रणसंग्राम पाहायला आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चॅम्पियन संघ मिळाला साईराज 11. आपण थोड्याच वेळात या स्पर्धेची मात्र इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील इथे त्याची सुरुवात करणार आहोत. तर जे संघ इथे विजेते झालेत त्यांना आपण एक सूचना इथे देतोय की तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक असेल ना त्यासाठी इथे टॉस केला जाईल. याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉस नंतर जो क्रमांक येईल तो तुम्हाला इथे देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर थोड्याच वेळात टॉस केला जाईल. तिसरा आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. आदियोगी आणि कैवारी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे. आपल्यामध्ये एक नाणेफेकीचा कॉल केला जाईल तिसरा आणि चौथ्या क्रमांकासाठी. जो संघ नाणेफेकीचा कौल जिंकेल तो संघ तिसऱ्या क्रमांकासाठी मानकरी ठरेल. नालासोपारा चॅम्पियन्स लीग आपले आदरणीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा फ्रँकलिन दादा डिसोजा यांच्या मार्फत हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. आदियोगी आणि कैवारी बॉयज कैवारी सीसी या संघांमध्ये.
फ्रँकलिन दादांच्या शुभ हस्ते हेडचा कॉल केलाय आणि इट इज टेल. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैवारी सीसी हा संघ आणि चौथ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय आदियोगी. दोन्ही संघांचं अभिनंदन. खरोखरच तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. तसेच काही सन्मान आपले बाकी आहेत ते आपण लगेचच करून घेऊया. मी आता सन्मानासाठी आमंत्रित करतोय आपल्या या स्पर्धेसाठी ज्या 2 अंपायरनी पंचांची भूमिका चांगल्या प्रकारे निभावली. विनंती करतो अमित आपण यायचंय. आपला छोटासा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. खरोखरच चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका अमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सर्व खेळाडूंनी कृपया थोडंसं पुढे यायचंय आणि अमितसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. कृपया सर्व संघांनी पुढे यायचंय विनंती आहे, कारण पंचांची भूमिका अमितने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे केली. वेरोनिकाताई डिसोजा यांच्या शुभ हस्ते अमितचा सन्मान केला जाईल. खरोखरच पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये अमितने चांगल्या प्रकारे केली. एक निर्णय त्यांनी डोळ्यांचे पारणे पिटून दिले आणि चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केले या स्पर्धेसाठी. पंचांच्या भूमिकेसाठी खरोखरच धन्यवाद अमित. सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे कृपया मंचाच्या समोर यायचंय. त्यानंतर ही स्पर्धा जर पाहिली तर या 2 दिवसामध्ये कव्हर केली गेली आणि एकंदरीत जर पाहिलं तर बेस्ट क्वालिटी ज्या यूट्यूबच्या माध्यमातून दिली गेली. आपण पाहू शकता DBN लाईव्ह नेटवर्क यांचा देखील इथे सत्कार आणि स्वागत सत्कार इथे केला जातोय. तर DBN लाईव्ह नेटवर्कला पुन्हा टीम्स आपण देखील यायचं आहे. आपलं देखील इथे यथोचित स्वागत आणि सत्कार या मंचावरनं इथे कंप्लीट केला जाईल. एकंदरीत जर पाहिलं तर या विभागातील वसई विरार परिसरातील यूट्यूब नेटवर्क आहे आणि त्या यूट्यूब नेटवर्कच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगलं क्वालिटी आणि एक बेस्ट क्वालिटी क्रिकेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम लाईव्हच्या माध्यमातून सातत्याने केलं जाते. आपण पाहू शकताय तर DBN लाईव्हचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे. त्यांचा देखील इथे स्वागत आणि सत्कार आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. तसेच विनंती करतोय हबीब शेख आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तसेच तौसिफभाई फॅशन फिवरचे मालक आपण सुद्धा यायचंय मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. कृपया विनंती आपल्याला. याच्यानंतर आपल्या स्पर्धेसाठी खास वज्रेश्वरीवरून दाखल झालेत कॉमेंट्रीसाठी अजित, याचा सुद्धा एक छोटासा सन्मान केला जाईल. खरोखरच चांगल्या प्रकारची त्याने कॉमेंट्री केली. वज्रेश्वरीवरून इथपर्यंत आला आणि आपल्याला त्याच्या समुद्र आवाजाने चांगल्या प्रकारची कॉमेंट्री पाहायला मिळेल. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे टाळ्या वाजवून थोडासा गौरव करायचा. आपण तौसिफभाई यांच्या हस्ते अजितचा गौरव केला जाईल. खरोखरच चांगल्या प्रकारची कॉमेंट्री केली त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये. लगातारचे 2 दिवस कालच्या रात्री सुद्धा तो लेट गेला घरी, परंतु इथे आपल्याला कॉमेंट्रीसाठी तो नेहमीच हजर राहिला वेळेवरती. रामा तुमच्याकडून कोण? केदार. काय करूया? केदारला देऊ. येस, केदार ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खरोखरच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं केदारच्या मार्फत. जी झोकून दिली होती त्याने प्रत्येक चेंडूच्या मागे आपली झेप, तो ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सायराज संघाचा केदार कोलेकर ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मयूर पाटील आपल्याला विनंती आहे. बोल इकडनं रामा. अजून मी तर म्हणतो रामाला नगरसेवक साठी उभं करा. भरपूर वोटिंग दिसते मला रामासाठी. फर्स्ट टाइम मिला है, अच्छा लग रहा है. नेक्स्ट टाइम और भी 1-2 और मिले ऐसा चाहेंगे. और क्या. नक्कीच जास्त काही विचारणार नाही, कारण आम्हाला देखील त्या याच्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज
विकी, अजून एक नाव रजत, अजून विकी रजत. रामाला ठेवा साईटला. विकी आणि रजत मध्ये किती हात वरती आहेत? विकी साठी किती आहेत? विकी, रजत साठी का? रजतने काय पाप केलंय का? नाही. ये विकी. विकी ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट. रजत, रजत माफ करा, माफ करा, चुकीची दुरुस्ती करतोय, खरोखरच क्षमा मागतोय. रजत ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. थोडासा फंबल करायचा होता. खरोखरच चांगला फलंदाजी केली रजतच्या बॅट मधून पाहायला मिळते आपल्याला. वेल प्लेड रजत. याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. आदियोगी हा संघ ठरतोय. ओके रजत, आपण पुन्हा यायचंय. आपल्यासाठी एक बॅट पुरस्कृत केली सायलेंट रायनोस यांच्यातर्फे. उत्कृष्ट फलंदाजासाठी ही बॅट पुरस्कृत केली आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली रजतला. ही बॅट पुरस्कृत आहे. एक सुंदर बॅट पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजासाठी उत्कृष्ट बॅट. एक चांगलं आयोजन पाहायला मिळते साई श्रद्धा क्रीडा मंडळातर्फे. धन्यवाद सायलेंट रिनोस, आपण ही बॅट पुरस्कृत केली. तर याच्यानंतर मी विनंती करतो चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आदियोगी, आपण आपले कर्णधार व आपले सर्व खेळाडू घेऊन मंचाजवळ उभं यायचंय. कर्णधार वरती येईल, बाकीचे खेळाडू सर्वांनी इथे लाईनअप करायचंय. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय संघ आदियोगी सेवा संस्था. सर्व टीम बसायचे. साई श्रद्धा संघाकडून त्यांचा गौरव केला जाईल. टीम आदियोगी ठरतोय या स्पर्धेचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी. चला जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या दिवसात खूप चांगला खेळ केला. थोडेसे कमी पडले परंतु बक्षिसास पात्र झालेत आदियोगी. आपण पाहू शकता हा संघ आपण पाहायला मिळतो. चौथ्या क्रमांकाचा मानकरी इथं ठरतोय. नक्कीच पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आदियोगी संघ. तदनंतर आपण पाहू शकता या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरतोय आपण पाहू शकतायत. ते एक क्वार्टर फायनल सामन्यामधील एक मॅन ऑफ द मॅच का पुरस्कार बाकी होता. गणेश बिरमुले आपल्याला विनंती करतो आपण याचा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅच. मला चांगल्या प्रकारचा फलंदाजी केली औरवने सुद्धा या टुर्नामेंटमध्ये. खरोखरच याच्यानंतर विनंती करतो कैवारी सीसी संघ, आपला कर्णधार आणि संघाचे सर्व खेळाडू आपण सुद्धा याचे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैवारी सीसी संघ. चला लगेच यायचे, जोरदार टाळ्याने जल्लोष करायचंय. या तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहू शकतायत नालासोपारा चॅम्पियन लीग 2025चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैवारी सीसी संघ. आपण पाहू शकतायत जोरदार टाळ्या होऊ देत सर्व खेळाडूंकडून. खरोखरच या संघाने सुद्धा चांगली मेहनत केली संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला होता. थोडंसं काहीच कमी पडले. साई क्रीडा मंडळ यांच्याकडून त्यांना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरव करण्यात येतोय. धन्यवाद कैवारी सीसी संघ, आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं, अभिनंदन. सर्व खेळाडूंचे अभिनंदन. पुढच्या हंगामासाठी सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच मी विनंती करतो याच्यानंतर एक छोटासा सन्मान केला जाईल. कृष्णा देवेंद्र, आपण यायचंय या स्पर्धेसाठी. आपण सुद्धा जी मेहनत घेतलीत त्यासाठी तुमचा एक छोटासा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्व.
कृष्णा देवेंद्र यांचा सन्मान केला जाईल. आपण यायचंय मंचावरती. कृष्णा नयन आपल्याला विनंती, आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. कृष्णा यांचा सन्मान केला जाईल. आपल्या स्पर्धेचे सर्व फ्रँकलिन दादा यांच्या हातातून. कृष्णा देवेंद्र स्वतः हाच आहे. नयन आणि स्पर्धेचे सर्व यांच्या हस्ते यांचा सन्मान केला जाईल. कृष्णा देवेंद्र यांनी खरोखर या स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारची मेहनत घेतली आणि ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये यांची सुद्धा एक मोलाची भूमिका होती. त्यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरला गेलाय आपण पाहू शकतायत. अर्कम वॉरियर्स द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आपण पाहू शकताय. चला सर्व खेळाडू यायचे आहेत आणि टाळ्याच्या जल्लोषात यायचे आहेत. आपण या स्पर्धेतील जर पाहिलं गेलं तर रनर अप राहिलाय अर्कम वॉरियर्स हा संघ. आपण पाहू शकतायत एकंदरीत त्याला प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचे केले गेले परंतु थोडेसे कमी पडले गेले आणि जर पाहिलं तरी रनर अप राहिले गेलेत. परंतु हार जीत हा एक या स्पर्धेचा नियमच असतो. एकंदरीत नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्यातील एकच बाजू आपल्याला सातत्याने दिसते. जरूर पराभव आला परंतु रनरअप राहिले गेलेत, बक्षिसात पात्र ठरलेत. आपण पाहू शकतात अक्रम वॉरियर्स हा संघ ठरतोय. आपण पाहत आहेत नालासोपारा चॅम्पियन लीग NCL 2025 संघाचा रनरअप संघ अर्कम वॉरियर्स. तसेच यानंतर एक छोटासा सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी अजून दोन व्यक्तीने सुद्धा एक मोलाची कामगिरी निभावली. मी विनंती करतो मयूर पाटील आणि प्रिन्स आपण यायचंय. रत्नेश सिंग या दोघांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्व श्री फ्रँकलिन दादा डिसोळे यांच्या मार्फत एक छोटासा सन्मान केला जाईल. प्रिन्स आणि मयूर खरोखरच या दोघांनी सुद्धा या स्पर्धेसाठी चांगली मेहनत केली. खरोखर या दोघांसाठी सुद्धा टाळ्या वाजवावी दादा मित्रांनो, कारण हे सर्व आयोजन करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. 2-3 महिने सर्व प्लॅनिंग करावी लागते आणि यासाठी भरपूरच चांगलं कामगिरी केली मयूर पाटील आणि रत्नेश सिंग यांनी. नक्कीच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही इथे वितरित करतोय. एकंदरीत जर पाहिलं तर ज्याने आपल्या संघाला पहिल्या डावापासून तर शेवटच्या डावापर्यंत फायनलपर्यंत आणि फायनल जिंकू देण्यापर्यंत ज्याने चांगले प्रयत्न केले तो रजत ठरतोय अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रजत आपण यायचंय आणि आपलं प्लेअर ऑफ द मॅचचं किताब इथे घेऊन जायचंय. एकंदरीत ज्याने आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच पासून ते शेवटच्या मॅचपर्यंत चांगली बॅटिंग केली गेली तो रजत ठरतोय. वन अँड मॅन रजत मॅन ऑफ द मॅच. दोन्ही संघांच्या मला वाटते सर्व खेळाडूंनी इकडे यायचंय. आपलं फोटोशूट नंतर करायचंय. विनंती आहे सर्व खेळाडूंनी मंचाच्या जवळ यायचंय. अर्कम आणि आदियोगी विनंती आहे सर्व खेळाडूंनी मंचाच्या जवळ यायचंय. चला मित्रांनो खेळाडू वृत्ती दाखवायची, कारण आपण क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेट खेळामध्ये जर पाहिलं तर थोडीशी खेळाडू वृत्ती दाखवायची. पुढे यायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे थोडं जवळ यायचंय. कैवारी सीसी आपण सुद्धा यायचंय, थोडं जवळ यायचंय, सहकार्य करा. चला आपण थोड्याच वेळात मॅन ऑफ द सिरीजचं किताब देखील इथे वितरित करणार आहोत. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि आपण जर पाहिलं गेलं तर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. नक्कीच इथे उपस्थित सर्व खेळाडूंना आता हा प्रश्न असणार आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरेल. आता वोटिंग मोठी झाली पाहिजे. अजून मी कोणाचे नाव लवकर सांगणार नाहीये. भरपूर नाव आहेत. 4 जण आहेत लाईन मध्ये. 4 जण आहेत. एक नाव काय घेतलंय विकी, दुसरं रजत, तिसरा रामासाठी वोटिंग मला वाटतं भरपूर आले. आमदार पण होईल तो. रजत, विकी, अजून कोण विनय, अजून ऋषी. 4 नाव आहेत. ऋषी, रजत, विकी, अजून निनाद. चला हात वर करा. विकी साठी किती आहेत.
निनादसाठी निनाद अनमोलचं पण नाव वरती आलंय. अजून अजून भरपूर वेळ करा. रजतला दिलं नाही का आपण? 2 रजतला भेटलेत. तिसऱ्याची अपेक्षा आहे तुमची. त्याच्या नावाच्या मागे शेवटला वाय आहे. सुरुवातीला वी आहे. ये विकी उपाध्याय ठरतो या मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. नक्कीच विकी इथे येतोय. एकंदरीत जर पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच, मी मोस्ट विनंती व्हॅल्युएबल करतोय, प्लेअर विकी. मंगेश गोरे आपण यायचंय. ही मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आपल्याला उपलब्ध करून दिली ड्रीम मोटर्सचे सर्वेसर्वा, जी आत्ता नुकतीच महिन्याभरापूर्वी ही स्पर्धा पार पडली होती. ड्रीम मोटर्स चषकचे सर्वेसर्वा श्री मंगेश गोरे यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार विकीला देण्यात येईल. साई श्रद्धा क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक आणि अध्यक्षा रीनाताई डिसोजा यांच्या हस्ते आणि मंगेश गोरे यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली जाईल विकीला. आणि पहिली ट्रॉफी द्यायची आहे, नंतर सायकल द्यायची. नक्कीच टाळ्या वाजवायचे. ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. नालासोपारा चॅम्पियन लीग 2025 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय विक्की. अजून एक पुरस्कार आहे त्याच्यासाठी ही बॅट दिली जाते. सायड्रिनो यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज साठी ही बॅट दिली जाते. खरोखरच चांगली बॅट पाहायला मिळते. तसेच अजून एक आहे, ही जी ट्रॉफी पुरस्कृत केली ती सोपारा स्पोर्ट्स यांच्या तर्फे आपल्याला ट्रॉफी पुरस्कृत केली होती. तर सायकलचा मानकरी ठरतोय, सायकल पुरस्कृत केली होती ड्रीम मोटर्स यांच्याकडून. ड्रीम मोटर्सचे मालक मंगेश गोरे यांच्यातर्फे ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल पुरस्कृत केले. खरोखरच विकी पुरस्कार घेऊन झाल्याच्या नंतर ग्राउंडचं एक राऊंड घ्यायचं या सायकल वरून. वाह, हा फोटो घ्यायचा आहे मॅन ऑफ द सिरीज. विकी आपको रुकने का है. जैसे कि आपको मैन ऑफ द सीरीज का ये पुरस्कार मिला है, आपने बिलीव किया था कि ये आपको मिलेगा? नहीं, मैंने सोचा तो नहीं था, क्योंकि हर जगह हमेशा मैन ऑफ द सीरीज जो बैटिंग बॉलिंग दोनों करते हैं उनको ही दिया जाता है, इसलिए मैंने सोचा नहीं था. अच्छा, सोचा नहीं था इसलिए ये मतलब सपने में नहीं था, बट हकीकत में उसके हाथ में ये मैन ऑफ द सीरीज की साइकिल है. इस आयोजन के बारे में आपको क्या कहना चाहिए? अच्छा टूर्नामेंट था, पहली बार पूरे नालासोपारा का टूर्नामेंट था, हमेशा इंटर वेस्ट खेल रहा था, अच्छा कंपटीशन था, अच्छा मज़ा आया. अच्छा मज़ा आया, थोड़ा सा नर्वस है बट ये मैन ऑफ द सीरीज आपको मिला है. कॉन्ग्रेचुलेशन, बेस्ट ऑफ लक आपको नेक्स्ट ईयर के लिए. और आपको अभी ये साइकिल का एक साथ लेके जाके फोटो लेने का है, उसके बाद आपको राउंड भी लेने का है. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतो विकी उपाध्याय. टाळ्या कमी पडतात, टाळ्या वाजवत राहा यार, मेहनत केली आहे. खरोखरच चांगली पटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला विकीच्या बॅट मधून. 141 धावा कुठल्यात त्यांनी तब्बल. या रजत आपण सुद्धा याचे हे ही जी जोडी होती ना दोन संघांसाठी, खरोखरच दोन्ही आधारस्तंभ होते या दोन्ही संघांसाठी. विकी एक राउंड लेना है आपको पूरे ग्राउंड का साइकिल के साथ. साइकिल का टेस्ट ड्राइव करना है, नहीं तो रिटर्न कर देंगे हम, दूसरा देंगे आपको साइकिल. इसके याच्यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी
नक्कीच एक सूचना येते म्हणजे एक विचार मांडले तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा फ्रँकलिन दादा डिसोजा ही जी स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेसाठी संपूर्ण साई श्रद्धा क्रीडा मंडळाने जी मेहनत घेतली त्यामध्ये फ्रँकलिन दादा असतील, कृष्णा असतील, प्रिन्स असतील, मयूर पाटील असतील, तसे प्रथमेश गिरकर, प्रतीक गायकवाड, तसेच अभिषेक आणि विशाल पाटील यांनी सुद्धा जी मेहनत घेतली त्या मेहनतीमध्ये जे तुम्हाला आमच्या परीने जे देता आलं ते आम्ही 100% देण्याचा प्रयत्न केला. पाऊस आला होता, स्पर्धा होईल की नाही होईल याच्यामध्ये सुद्धा काही गॅरंटी नव्हती, परंतु जी मेहनत घेतली या सर्वांनी त्यांच्यासाठी एक टाळ्या होऊन जाते. जर यांच्याकडून काय चुकलं माकलं असेल तर मित्रांनो माफ करा यांना सर्वांना. खरोखरच ही जी स्पर्धा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली, ग्राउंड होईल की नाही हे सुद्धा सर्वांच्या मनामध्ये होतं. गुरुवारपर्यंत काही या स्पर्धेचं कन्फर्मेशन होतं की स्पर्धा होईल की नाही होईल, परंतु ही जी स्पर्धा चांगल्या प्रकारे आपल्याला उपलब्ध करून दिली या संपूर्ण टीमसाठी आपण एक टाळ्या होऊन जाऊ दे. खरोखरच अशा प्रकारचं आयोजन पुन्हा एकदा आपल्यासाठी हे पुढच्या वर्षी करतील याची मी सर्वांना आश्वासन देतो आणि या सर्वांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. तर या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय साईराज संघ. कर्णधार, संघ मालक तसे सर्व खेळाडू आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचंय. या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याकडे ही दिली जाईल. या मंडळाचे सर्वच मान्यवरांना विनंती आपण यायचंय. रोहित आपण सुद्धा येथे सर्वांनीच आपल्या शुभ असते सर्वांच्या ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. नक्कीच आपण पाहू शकता नालासोपारा चॅम्पियन लीग पर्व दुसरा संघ पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील हा चॅम्पियन संघ या दुसऱ्या पर्वावर आपलं नाव करतो गेलंय. शकता साईराज 11 संघ ठरतोय या दुसऱ्या पर्वातील चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन साईराज. या संघाला नेहमीच ट्रॉफीची मला वाटते भूक लागलेली असते. चांगल्या प्रकारची कामगिरी लगातारच्या या 2 टुर्नामेंटमध्ये पाहतोय मी. अगोदरची संधी हुकली होती परंतु आता या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती नाव कोरलंय टीम साईराज. टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी सुद्धा. तसेच या स्पर्धेसाठी जे सर्व 16 संघ मालक होते त्या सर्व संघ मालकांचं मी आभार व्यक्त करतो आणि तुर्तास थांबतो. खरोखरच धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलात त्यासाठी मी सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडू यांचे मी आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथेच संपली हे घोषित करतो. धन्यवाद सर्वांचे.